खूप वर्षापासून माझ्या डोक्यात एक प्रश्न होता की घटस्थापना ही का केली जाते. ऑब्व्हियसली सगळ्यांच्याच असते. आणि मग मला त्याचं आन्सरच भेटत नव्हतं. गुगल वगैरे करायची पण सॅटिस्फाईड आन्सरच नव्हतं. मग फायनली मला एक बुक मध्ये त्याचा आन्सर भेटलेला आहे आणि मी आज ते तुमच्याशी शेअर करणार आहे. आता ते कितपत योग्य आहे ते मला सुद्धा माहित नाही. जर तुम्हाला सुद्धा काही माहित असेल तर प्लीज माझ्याशी शेअर करा. निरुती माता ह्या राक्षसांच्या आई होत्या आणि युद्धाच्या दरम्यान त्या घनदाट जंगलातील एका गुफेमध्ये त्यांच्या सहकार्याबरोबर वास्तवासाठी थांबल्या होत्या. आणि त्यांच्या गुफेबाहेर काही तांदळाचे दाणे पडलेले होते. कालांतराने पाऊस पडला आणि त्यातून अंकुर फुटलं हे त्यांनी पाहिलं. आणि युद्ध संपल्यानंतर जेव्हा त्या गुहेच्या बाहेर आल्या तेव्हा त्यांनी काही तांदळाचे दाणे जमिनीत रुजवले आणि त्याला घटाने पाणी घातलं आणि मग त्यातून अंकुर फुटले. मग त्यांनी सर्वांना भाताची शेती करण्याचा आदेश दिला आणि तेव्हापासून त्यांची अन्नासाठी जी भटकंती होती ती संपली आणि त्यांच्याकडे भाताची लागवड सुरू झाली. म्हणून निरुती मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घटस्थापना हा सण साजरा केला जातो. कारण की जेव्हा त्यांनी भाताची लागवड केली तेव्हा त्याला घटाने पाणी घातलं. तर आता हे त्या पुस्तकात लिहिलंय. त्या पुस्तकाचं नाव मी तुम्हाला सांगेन. ज्यांना ज्यांना ते वाचायचं आहे त्यांनी मला कमेंट करा. आणि जर तुम्हाला काही माहित असेल घटस्थापनेबद्दल तर प्लीज माझ्याशी शेअर करा. थँक्यू. हॅपी नवरात्र.